आपण आज साबुदाणा कढी फराळासाठी कशी बनवायची ते पाहू। त्यासाठी आपल्याला हा 2 वाटी साबुदाणा भिजून घेतला आहे। 1 वाटी शेंगदाणे, 5 ते 6 मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत आणि ताक आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकता। आपल्याला जर जास्त आंबट आवडत असेल तर ताक थोडं जास्त घालू शकता। साबुदाणा कढी हा पदार्थ नवीनच वाटतो। तुम्हाला आवडल्यास तुम्ही सुद्धा हा पदार्थ बनवू शकता। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आपण शेंगदाणे भाजून घेतले आहेत। आपण आता हे शेंगदाणे मिक्सरला बारीक वाटून घेऊ। कढीपत्ता फोडणीसाठी घेतला आहे। हा शेंगदाण्याचा कूट आपण आदर बारीक करून घेतला आहे। आपण आता हे साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊ। आपण फोडणीसाठी तेल घालून घेऊ। कढईमध्ये 1 ते 1.5 चम्मच तेल घालून घेऊ। आपलं तेल गरम झालं आहे। आपण आता त्याच्यामध्ये मिरच्या घालून घेऊ। कढीपत्ता घालून घेऊ। साबुदाणा घालून घेऊ। पूर्ण मिक्स करून घेऊ साबुदाणा। आपला साबुदाणा झाला का ते पाहू। आपल्या साबुदाण्याला छान वाफ आली आहे। पूर्ण आपण हा मिक्स करून घेऊ। आपण आता याच्यामध्ये ताक घालून घेऊ। चवीपुरतं मीठ घालून घेऊ। शेंदी मीठ घालून घेऊ। आपण आता हा साबुदाणा 5 मिनिटं असाच शिजू देऊ। साबुदाणा झाकून ठेवू थोडा वेळ। ही आपली साबुदाणा कढी तयार झाली आहे। तुम्ही सुद्धा ही साबुदाणा कढी बनवू शकता। उसळ बनवण्याच्या ऐवजी ही साबुदाणा कढी खायला पण खूप छान लागते।
हे आपण आता गॅस बंद करतो. आपली कढी तयार झाली आहे. ही कढी गरम गरमच खायला छान लागते. थंड झाल्यावर ही कढी घट्ट होते. साबुदाणा कढी तयार झाली आहे.